मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर प्रत्येक महिलांना रोज प्रश्न असतो की आज काय भाजी बनवायची, ती पण चविष्ट आणि कमी वेळेत। त्यासाठी आज मी बनवणार आहे मस्त अशी मिक्स व्हेज भाजी, ती पण कुकरमध्ये आणि खूप सुंदर। तुम्ही पाहू शकता बघा किती छान अशी झालेली आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर एक सबस्क्राइब नक्की करा आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणींना सर्वांना शेअर करा। तर मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत वाटाणे घेतलेले आहेत म्हणजेच मटार, फ्लावर घेतलेला आहे आणि फरसबी, गाजर, बटाटी 2 आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। तेथे मी आता कुकरमध्ये तेल टाकून घेते आणि त्यामध्ये हे खडे मसाले घेतलेले आहेत मी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, वेलची आणि काळी मिरी। ते आपण छान असे फोडणीवर टाकून घेऊया तेलामध्ये आणि छान असे तेलामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे मी, आलं आणि लसणाची पेस्ट, जिरं आणि हिंग। आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया। एक मिनिट छान असं तेलामध्ये शिजवून घेऊया। ह्या वस्तू तेलावर टाकल्या तर छान असा भाजीला स्मेल येतो। ह्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर, हळद आणि होममेड मसाला, त्याच प्रमाणे गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे। आता हे मसाले आपण छान असे कमी एकदम गॅसवर तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत मी। त्यामध्ये आपण सर्व भाज्या आहेत त्या टाकून घेऊया। तर सर्व भाज्या टाकलेल्या आहेत। आता मी सर्व मस्त असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम मस्त असं एकजीव करून घेतलंय बघा, छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यावर प्लेट ठेवूया आणि त्यावर पाणी टाकून ठेवूया आणि 5 मिनिटं मध्यम गॅसवर थोडा वेळ ठेवून देऊया। या 5 मिनिटं झाल्यावर पाणी पण प्लेटचं वर गरम झालेलं आहे, तर आपण ते भाजीत टाकून देऊया आणि आता पुन्हा मिक्स करून घेऊया। याप्रमाणे छान असे मिक्स झालेली आहे आणि अजून मी थोडंसं पाणी टाकून घेते। आपली ही भाजी सुकीच बनवायची आहे, खूप नाही। त्यामध्ये मी नारळ टाकलेला आहे खवलेला आणि गूळ, हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल नक्की टाका, पण टाकलं तर खूप भाजी छान लागते। आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा मिक्स करून घेऊया ही भाजी आणि त्यावेळी आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि कुकर थंड करून घेऊया। हा कुकर थंड झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी छान अशी भाजी झालेली आहे की नक्कीच 2 चपात्या तुम्ही अधिकच खाल आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि एकदा केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा अशी भाजी नक्की कराल। किती सुंदर झालेली आहे बघा, छान असं, जशी दिसते सुंदर तशी चवही खूप सुंदर। ती माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की एक सबस्क्राइब करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये।